मित्रांनो, माझे नाव सचिन आहे आणि हा भयानक अनुभव मला 2013 आला आहे। आम्ही आमच्या शेतात राहत होतो। तेव्हा माझे वय 26 ते 27 दरम्यान होते। तेव्हा मला चांगले आठवते की तेव्हा थंडीचे दिवस होते। चांगलीच थंडी होती। सकाळी सकाळी तर चांगलेच धुके पसरायचे। दूरदूरपर्यंत तर त्या धुक्यांमुळे काहीच दिसत नव्हते। शेतातील पिकांवर तर चांगलाच दड पडलेला असायचा। सकाळी सकाळी तर असे वाटायचे की त्या पिकांवर कोणीतरी पाणी शिपडले असावे। माझ्या घरात माझी आजी, माझे वडील आणि माझी आई राहायची। माझे आजोबा काही वर्षांपूर्वी वारले होते। आमच्या गावातील बरेच जण आपापल्या शेतात राहायला आले होते। दूरदूरपर्यंत प्रत्येकाच्या शेतात त्यांचे कौलारू घरे होते। रात्री अपरात्री काही अडचण आली तर प्रत्येकजण मदतीसाठी धावत यायचा। दुःखात सुखात साथ देणारे असे बरेच जीवाभावाची माणसे होती। गावातील व शेतातील लोक मिळून मिसळून राहायचे। पण काही वाईट गोष्टीही आमच्या गावातील लोकांसोबत घडत होत्या आणि त्या गोष्टी सर्वांच्याच विचारापलीकडच्या होत्या। पण तसे आतापर्यंत माझ्यासोबत घडले नव्हते, म्हणून मला त्या गोष्टींवर एवढी काही बळ वाटत नव्हते। पण त्या दिवशी जो प्रकार माझ्यासोबत घडला तो आठवून मी अजूनही चांगलाच थरथरतो। माझ्या अंगाला सरकन घाम फुटतो। त्या दिवशी दुपारचे 3 वाजले होते। आम्ही सर्वच आमच्या शेतात काम करत होतो। फक्त माझी आजी घरी होती। तिच्याच्याने शेताचे काम होत नव्हते। तसे तिला माझे वडील शेताचे काम करू देत नव्हते। पण ती खूपच स्वभावाने तापट होती। तिचा आवाज अजूनही चांगलाच कडक होता। माझ्या आजीला राग आल्यावर माझे वडील तिला अजूनही घाबरत होते। बघता बघता संध्याकाळ झाली। आम्ही सर्वच शेताचे काम टाकून घराकडे आलो आणि सर्वच फ्रेश वगैरे झालो। गावाकडची संध्याकाळ मोहित करते तशीच ती संध्याकाळ होती। शेतात काम करून दमलेल्या शरीराला आराम मिळण्यासाठी आईने आम्हाला सर्वांना चहा बनवून दिला। त्यातच घराच्या ओरंड्यावर ठेवलेल्या खाटवरील तो माझ्या वडिलांचा बटनाचा मोबाईल वाजला। त्याची रिंगटॉंग सर्वांच्या कानावर गुंजू लागली। मी तो कपातील चहा घेतच उठलो आणि तो खाटवरील मोबाईल हाती घेत त्याचे हिरवे बटन दाबले। मी हॅलो म्हणताच तिकडून एक आवाज आला, अरे मी शेखर बोलतो, तुझे वडील कुठं आहे? त्यांच्याकडे दे फोन। शेखर म्हटल्यावर ते माझे मोठे मामा होते। त्यांनी म्हटल्यावर मी आता लगबगीने माझ्या वडिलांकडे फोन दिला। माझ्या वडिलांकडे फोन दिल्यावर ते काही वेळ मामांसोबत बोलले आणि त्यांचे बोलणे झाल्यावर ते माझ्या आईला व माझ्या आजीला म्हणाले, अगं उद्या सकाळी आपल्याला गावाला जावे लागेल। माझी आई त्यांना जरा घाबरतच म्हणाली, का हो, काय झाले असे अचानक? तर माझे वडील सांगू लागले, अगं तुझ्या भाऊच्या पत्नीने काहीतरी विचारापलीकडचे पाऊल उचलले आहे आणि ती सर्वांना सोडून गेली। माझी आई हे सर्व ऐकताच जोरात हुंबरडा फोडत रडायला लागली। माझी आजी तिला धीर देत तिची समजूत काढत होती। आता ती रात्र मात्र काही रडण्यात तर काही आठवणी काढण्यात गेली। सकाळी माझ्या घरचे सर्वच मला एकट्याला घरी सोडून सकाळी 6 वाजेच्या एसटीने गावाला निघून गेले। आता मी एकटाच घरी होतो। म्हणतात ना, काही गोष्टी घडायला कारण हवे असते, तसेच काही माझ्यासोबत घडणार होते। आता सकाळचा वेळ होता म्हणून मी आमच्या शेतात फिरून आलो। आज मला तसेही काही कामे नव्हते, म्हणून मी आज जरा माझ्या मित्रांना भेटून येणार होतो। काही माझे मित्र गावात राहायचे तर काहीचे शेतावर घर होते। मी आता आमच्या गावाच्या दिशेने निघालो। गावात प्रवेश केला आणि आमच्या आवडत्या ठिकाणी जाऊन पोहोचलो। त्या वडाच्या झाडाखाली त्या ओट्यावर काही रिकामे बसलेच होते। ते सर्वच माझे मित्र होते। आता मला बघून त्यांच्या चेहऱ्यावर काहीसा नूर आला। आम्ही आता काही गप्पा गोष्टी केल्या आणि आपापल्या मार्गाला निघालो। तसाही आता खूप वेळ झाला होता। संध्याकाळ झाली होती। 5 वाजून गेले होते। हळूहळू दिवस मावळत चालला होता। शांतता आता आजूबाजूला पसरत चालली होती। मी आमच्या त्या रानमाळाच्या पायवाटेने घराकडे जात होतो। काही झाडेझुडपे निद्रेत जात होती। लहानपणी पुस्तकात वाचले होते की झाडेझुडपे ही झोपी जातात, म्हणून मी त्यांनाही स्पर्श करत नव्हतो आणि पाय उचलतच घराच्या दिशेने जात होतो। रस्त्यातच दामू काका भेटले आणि मला म्हणाले, काय रे सचा, काय करतो इकडे एवढ्या रात्रीचा या रानमाळावर? उगाच फिरू नको, बरा नाही हा रानमाळ, जा घरला। मी त्या काकांना मान डोकावत हो म्हणालो आणि पाय उचलतच माझ्या घरी येऊन पोहोचलो। घराचा तो दरवाजा उघडला आणि घराच्या सर्व लाईट चालू केल्या। बाहेरच्या ओरंड्यातील ही लाईट चालू केला। मी आता माझ्यासाठी काही स्वयंपाक बनवला
आणि जेवण करून घेतले. लहानपणापासूनच मी या सर्व गोष्टी अवगत केल्या होत्या, त्यामुळे स्वयंपाक वगैरे मला चांगलाच बनवता यायचा. आता माझे जेवण वगैरे आटपले. एव्हाना रात्रीचे 9 वाजले होते. मी आता घराच्या ओरांड्यातील लाईट बंद केला आणि घराचा दरवाजा लावून झोपी जायचा प्रयत्न करू लागलो. मला झोप येत नव्हती, म्हणून घरात टेबलवर पडलेले पुस्तक घेऊन त्याचे वाचन मी करू लागलो. आता पुस्तक वाचतच मी माझ्या पलंगावरून सहजच उठलो आणि घराच्या खिडकीतून बाहेर बघू लागलो. बाहेर त्या शेतात फक्त मिठ्ठ काळोख पसरलेला दिसत होता. त्या काळोखात असे वाटत होते की ते शांतता मला आज काहीतरी इशारा करत असावी. रातकिड्यांची किरकिर तर गगनात वाटत होती. त्यातच मला दिसले काहीतरी डोळे चमकत तो रानबोक्या तिथे मस्ती करत होता. मी तो नजारा निहाळत होतो तर माझ्या घराच्या दरवाजावर मला थाप ऐकू आली. कोणीतरी हलकासा माझ्या घराचा दरवाजा ठोठवू लागले. तो आवाज ऐकून मी काही क्षण चांगलाच घाबरलो. माझ्या आता घाबरतच भिंतीवरच्या काढाळात नजर गेली तर रात्रीचे 11 वाजले होते. कोण असेल आता दरवाजावर? न कळतच हा विचार माझ्या मनात आला. कदाचित एखादा जंगली प्राणी वगैरे असेल, घराच्या ओरंड्यावर खेळत असेल. त्यातच खिडकीतून दिसणारा तो रानबोक्या कुठेतरी गुडूप झाला होता. तो आता त्याचे डोळे चमकत त्या खिडकीतून मला दिसत नव्हता. कदाचित तेच रानबोके खेळत दरवाजापर्यंत आले असेल, म्हणून मी त्या दरवाजाच्या आवाजावर एवढे काही लक्ष दिले नाही. आता मला झोप येऊ लागली. मी आता ते माझे पुस्तक त्या टेबलवर ठेवले आणि मी माझ्या बेडवर येऊन पडलो आणि मला झोप कधी लागली काहीच कळाले नाही. जेव्हा मला जाग आली तेव्हा दरवाजा कोणीतरी जोरजोरात ठोठावत होते आणि तो दरवाजा ठोठावण्याचा आवाज काहीसा मजबूत येत होता. आता हा काय प्रकार आहे? मला काही कळत नव्हते. या रानबोक्यांना या घराच्या ओरांड्यावरून काढून दिल्याशिवाय हे आपल्याला झोपू देणार नाही. या विचारातच मी घराचा आतूनच दरवाजा ठोठावला तर काहीसा तो आवाज बंद झाला. कदाचित ते घाबरून पळत शेतात गेले असावे, म्हणून मी परत माझ्या पलंगावर येऊन झोपू लागलो. पण कदाचित आज पूर्ण रात्र माझी खूपच भयानक जाणार होती याची मला कल्पनाच नव्हती. मी आता पलंगावर झोपल्यानंतर तो आवाज काही वेळ तर बंदच राहिला, पण काही वेळात तो दरवाजा ठोठावण्याच्या आवाजासोबत एक आवाज माझ्या कानी आला. ए पोरा, दरवाजा उघड व्हय, कवासने तुला आवाज देत आहे. हा आवाज ऐकून माझ्या अंगाचा चांगलाच थरकाप उडाला. पण तो आवाज माझ्या आजीचा वाटत होता. पण आता एवढ्या रात्री माझी आजी कशी काय आली असावी आणि माझे आईवडील आले का नाही? मी घाबरतच हे सर्व विचार करू लागलो. त्यातच मी घरातून आवाज दिला, कोण आहे बाहेर? आजी आहे का? तसा परत तो आवाज आला, अरे पोरा, दरवाजा उघड व्हय. माझ्या आजीचाही आवाज असाच ताठर आहे. कदाचित माझ्या काळजीपोटी माझ्या आई व वडिलांनी माझ्या आजीला तर घरी पाठवले नसेल ना. कदाचित एसटी वगैरे यायला उशीर झाला असेल, म्हणून आजीलाही घरी यायला वेळ लागला असेल. अशा असंख्य प्रश्नांनी मी गोंधळून गेलो आणि त्याच विचारात मी दरवाजा उघडला. बाहेर अंधार होता, म्हणून मी बाहेरील लाईट लावला आणि जसा मी दरवाजा उघडला तसा एक भयानक प्रकार माझ्या डोळ्यासमोर होता. मी बघितले, एक काळ्या कुट्ट शरीराची म्हातारी माझ्या घराच्या ओरंड्यात उभी आहे. तिला बघून असे वाटत होते तिने कित्येक दिवसाची अंघोळ केली नसावी. तिला काही वेळ बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी चांगलाच घाबरलो. मी घाबरतच घराचा दरवाजा परत एकदा लावून घेतला आणि खुळखुळतच घरात जाऊन बसलो. आता तो दरवाजा ठोठवण्याचा आवाज परत एकदा चालू झाला आणि त्यातच एक भयावह आवाज माझ्या कानी येऊ लागला, अरे पोरा, दरवाजा उघड. आता या आवाजात खूपच बदल वाटत होता आणि त्यासोबतच एक भयावह दरवाजा ठोठवण्याचा आवाज कानी गुंजत होता. मी इकडे घरामध्ये चांगलाच घाबरत होतो. त्यातच तो आवाज मात्र रात्रभर चालूच होता. मी ती रात्र कशीबशी घाबरतच काढली. तो आवाज मात्र रात्रीच्या 2 ते 3 वाजेपर्यंत चालूच होता. सकाळ झाली. मी घराचा दरवाजा उघडला तर घराच्या पटांगणात काहीशे ओराखडे होते. ते बघून असे वाटत होते की एखादा जंगली प्राणी ते ओराखडे ओढून गेला असावा. मी हा सर्व प्रकार काही आजूबाजूला शेतात राहणाऱ्या लोकांनाही सांगितला तर ते चांगलेच घाबरले. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरचे घरी आल्यावर त्यांनाही मी हा सर्व प्रकार सांगितला तर तेही चांगलेच भाबावून गेले. पण तो सर्व प्रकार ऐकल्यानंतर माझी आजी सांगत होती, अरे काही वर्षापूर्वी इकडे ते शेवंता म्हातारी राहत होती. ती म्हातारपणामुळे इकडेच मरण पावली. पण तुझ्या आजोबा सोडून जायच्या अगोदर सर्वांना सांगत होते ते शेवंता म्हातारी कधीकधी रात्री अपरात्री इकडे वावरते आणि काहींना तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा
आणि आपलं चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.